तर विधानसभेमध्ये मंत्री मंगल प्रभात लोढा आणि काँग्रेस आमदार असलम शेख आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। मुंबईच्या मालाडमधल्या महानगरपालिकेच्या शाळेच्या खासगीकरणावरून लोढा आणि असलम शेख यांच्यामध्ये चकमक पाहायला मिळाली होती। जेव्हा पॉलिसी क्लिअर आहे आपल्याला काढता येत नाही तर माझा डिस्टर्ब पहिला करू प्रश्न नका, बसा, डिस्टर्ब करू नका। चला, माझा पहिला प्रश्न असा आहे की जे या शाळा अडॉप्शनसाठी देण्यात आलेली आहे टाउनशिपमध्ये जेवढी त्यामध्ये शिक्षक आहेत त्यांची टीटीएची एक्झाम होऊन ते पास झालेत का? एक दुसरा माझा जे प्रश्न जे मी सांगितलं की या शाळेमध्ये सीबीएसईचे वर्ग चालत असतात ते फुल असताना ते वर्ग नाही वाढवलं, त्यानंतर टीचरला कंपल्सरी जे आहे ना तिकडनं बाहेर काढण्याचा षडयंत्र झाला आणि हे सगळं होत असताना बाकी त्यांचं पे स्केल वगैरे जे आहे ते व्यवस्थित आहे का नाही? मला जे माहितीच्या हिशोबाने आहेत की तिथे जे शिक्षक आहेत ते फक्त 10वी आणि 12वीचे शिक्षक तिकडे शिकवत आहेत। हे तिकडचे जेव्हा पॅरेंट्सला कळलं त्यांनी तिकडे आंदोलन केलं। तर माझा हा स्पेसिफिक प्रश्न आहे की हे जे मी माहिती आज सभागृहामध्ये ठेवली आहे शिक्षकांच्या संदर्भात, ट्रान्सफरच्या संदर्भात, पे स्केलच्या संदर्भात, सीबीएसईच्या संदर्भात, या सर्वांची चौकशी एक सीनियर महानगरपालिकाचे आयुक्त किंवा प्रिन्सिपल सेक्रेटरीच्या माध्यमातून होणार का? हे माझे स्पेसिफिक दोन प्रश्न आहेत। फजलानी ट्रस्ट का जे एक नहीं 6 स्कूल आहे, हा फजलानी ट्रस्टने मुलाचा शिक्षण वर्ष सुरू होता त्यामध्ये एप्रिलमध्ये एक्झाम होता, फरवरीमध्ये लेटर लिहून पाठवला महानगरपालिकामध्ये की आम्ही या स्कूल चालवणार नाही मिड सेशन म्हणून ते पेरेंट्स होते ते प्रयास फाउंडेशनकडे गेले। त्याने सांगितलं फजलानीने असा केला तुम्ही काय करा, फजलानीने समजा म्हणून ते प्रयास फाउंडेशनने पत्र लिहून ते घेतला। आता माननीय अध्यक्ष महोदय यानंतर काय झाला मला एक ते बोला, मला पण बोलू द्या। माननीय अध्यक्ष महोदय, अरे तुमच्या प्रश्नाबद्दल बोलतो ना माननीय अध्यक्ष महोदय, याने फजलानी चालतो प्रयास चालत नाही। माननीय अध्यक्ष महोदय तिथे मालवणीमध्ये काय चाललं सर्वांना माहिती आहे, त्यांच्या नियोजन शाळेवरती आपण शाळेवर अध्यक्ष महोदय त्यांच्या या प्रश्नाचा हेतू काय की फजलानी चालेल प्रयास नको? माननीय अध्यक्ष महोदय, मी हा आंदोलनामध्ये पालकमंत्री म्हणून गेलो। पालकमंत्री शिक्षण चे जे प्रिन्सिपल होते त्याने काही पालकांना काही सांगत होते म्हणून पालकांमध्ये प्रश्न होता, मी तिथे गेलो। तिथे गेल्यानंतर माननीय असलम शेख साहेबांनी तिथे आंदोलन केल्यानंतर पोलिसने कारवाई केली म्हणून मी ते कार्यक्रम मध्ये जाऊ शकतो। आणि नंतर माननीय अध्यक्ष मध्ये काय झाला, नंतर त्याने इथे कोई माझ्याशिवाय येऊ शकत नाही, सरकार इथे चालत नाही, फक्त असलम शेख चालणार आहे। माननीय अध्यक्ष महोदय त्यांचा व्हिडिओ मी आपला देतो, ते व्हिडिओ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।